हॅलो फ्रेंड, नमस्कार. कशात सर्वजण. मी माझ्या डिलिव्हरीतला अनुभव शेअर करते. मैत्रिणीनं, माझे पहिले 3 दिवस मी सरकारी हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात ॲडमिटमध्ये होते. माझी डिलिव्हरीच झाली नव्हती, होतच नव्हती. धाराशिवला जावं म्हणायचे, पण माझ्यासोबत समजदार व्यक्ती कोणी नव्हतं. त्याच्यामुळे मी धाराशिवला तर जाऊ शकत नव्हते, कारण माझ्यासोबत कोणीच नव्हतं. माझी आई पण नव्हती. कुठे गेली माझी आई? त्यावेळेस माझी आई नव्हती, येडसर बोडसर बहीण होती. मी ॲडमिट असल्यावर माझ्या सासरच्याकडून किंवा ननंदकडून कुठून तुम्ही आणि बाहेरून मला भावाचा बहिणीचा फोन, भाऊजाईचा फोन यायला पाहिजे होता. नाही, कुणाकडून फोन नाही आला, अगर काहीच नाही. नंतर मला मग प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 2 तासात माझी कशी डिलिव्हरी केली डॉक्टरांनी. नंतर त्या दिवशी मला खूप भूक लागली हो. कोणी डबा सुद्धा नाही आणून दिला हो मला. कोणीच नाही डबा आणून दिला. इतकं म्हणजे सहन केलं मी. त्या दिवशी डबा नाही आणून दिला. मग यांनी मग बाहेरून पार्सल आणलं खायला, भात. मग पार्सलचा भात कसा असतो, निब्बार भात असतो, कडक. काय मी खाल्ला नाही. दूध पिता येऊन बाळ. आणि नंतर काय केलं मी, तशी झोपले. मग आणि यांनी मग संध्याकाळच्याला जाऊन भात करून आणला रूमवरनं. मग ते मी संध्याकाळी भात खाल्ला. चहा बिस्किटवर दिवस काढलं. भात खाल्ला. मग दुसऱ्या दिवशी मैत्रिणीनं, खरं सांगते, खोटं सांगत नाही, सकाळी 5ला उठले मी लवकर. आणि गारवा होता हिवाळ्या दिवसात, नोव्हेंबर महिन्यात. आणि गार पाण्यात हात घालून बाळाची ती धुतली. माझी पण कपडे धुतली. लई थंडी वाजत होते. हात आणखीनही दुखतात माझे हे. आणि पायात चप्पल नव्हती. म्हणजे पायापासून ते हातापर्यंत, नाकापर्यंत सगळं गार पाण्यात मी हात घातले, सहन केलं. आणि नंतर मग धुतली. आणि नंतर मग आमच्या त्या बहिणीनं डोसला बाळाला नेलं. डोस दिला. मग त्या दिवशी दुपारी झोपली बाळ छान. संध्याकाळी 8 वाजल्यापासून रडायला लागलं ना. पहाटे 4 वाजले. मी खरं सांगते मैत्रिणीनं, पहाटे 4 वाजेपर्यंत मी कसं बाळाला सांभाळलं असेल माझी मलाच माहिती. असंच मांडीवर खडा घेऊन बसले होते मी असं, आणि जवळ टाकायचे. नंतर मी मांडीवर घ्यायचे, पण राहतच नव्हतं बाळ, कारण डोस दिलं होतं त्याला. थोडं 5 मिनिटं तरी घेण्यासाठी कोणीतरी असावं ना. कोणीच नव्हतं माझ्याजवळ. कोणीच नव्हतं. अशी कशी डिलिव्हरी माझी झाली बरं? सगळं हाताने केलं मी, सगळं. मला असं वाटायचं की माझ्या सासूने करायला पाहिजे होतं माझं काय कमीत कमी. मला आई नाही म्हणल्यावर सासूने करायला पाहिजे होतं. काय केलं माझ्या सासूने, काय सुद्धा माझं. त्यावेळेस त्या दिवशी मी रात्रभर रडत असेल. रात्रभर मीही रडायचे, बाळही रडायचं, ते पप्पा पण रडायचे. काय झालं असं. नंतर मग 3ऱ्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. 3ऱ्या दिवशी मी कपडे, बाळ, ते सगळं माझ्या गार पाण्यात हात घालून, गारवर पाणी होतं, घातलं सगळं. आता हातपाय माझे लई दुखतायत, कपडे धुता येत नाही, काय नाही. 3ऱ्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. 25,000 रुपये कर्ज घेतलं दवाखान्याचं बिल भरायला. आता बिल दिलं. मग आल्या मी काय केलं, आल्याला स्वयंपाक केला आणि खाल्लं. माझ्या ह्या हाताने स्वयंपाक केला मी, खाल्लं, भांडे घासले. 3ऱ्या दिवशीच कपडे धुतले. सगळं केलं मी माझ्या हाताने.
पायात चप्पल सुद्धा नव्हती मला. 4-5 दिवशी चप्पल मिळाली मला पायात घालायला. कारण मला सोडून तिचे पप्पा जाऊ शकत नव्हते, कोणी नव्हतंच.